नमस्कार. साम्राज्य न्यूज चॅनलच्या नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये दर्शक म्हणून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महिला दिन स्पेशल एपिसोड. नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या महिलांना भेटणं आणि त्यांचं मनोगत आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा जो आमचा प्रयास आहे आणि त्यांना दिलेली तुमची दाद आणि ह्याच पाठबळावर आपण पुढची अजून एक नवीन सुरुवात करतोय. अशा एका वेगळ्या महिलेबरोबर आपण चर्चेला आलो आहे की तिने वेगळं क्षेत्र पादाक्रांत केलेलं आहे. आपण ह्या जगात बघतो की नेहमी महिला शेतीच्या कामापासून चंद्रापर्यंत पोहोचली. चूल मूल ही परिभाषा तिने कधीच पादाक्रांत केलेली आहे आणि अशाच एका महिलेने एक वेगळं जग हे स्वतःचं निर्माण केलं, एक नवीन वलय तयार केलेलं आहे. अशा नैना मॅडम, त्यांचं स्वतःचा एक पेट्रोल पंप आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं की पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरणाऱ्या महिला होत्या, पण पेट्रोल पंप चालवणं हे खूप वेगळी गोष्ट आहे. त्याच्यासाठी खूप जिगरीची बाजू आपल्याला सांभाळावी लागते, खूप हिंमत लागते. आणि अशाच या मॅडमना, मॅडम नमस्कार, साम्राज्य न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पण तुम्ही पेट्रोल पंप चालवता, हे खूप वेगळं जग आहे. असं लहानपणापासून हे स्वप्न होतं का तुमचं? स्वप्न म्हणजे मी बिझनेस ओरिएंटेड लहानपणापासून माझा फार बिझनेस काहीतरी करायचं, पण पेट्रोल पंप हा असा विषय नव्हता, बट बिझनेस करायचा. म्हणजे बालपण अशाच ह्याच्यात संगोपन झालंय तुमचं की बिझनेसमध्ये जायचं का? कसं होतं ॲक्च्युली बालपण म्हणजे माझं कॉन्व्हेंट स्कूलमधून एज्युकेशन झालेलं आहे. माझे पप्पा DYSP, ऑल माझे फॅमिली जो मेंबर्स आहेत ते सगळे पोलीस फोर्समध्ये आहेत. माझी आई पण ॲडव्होकेट होते. देन मी UPSCला पण बसलेले होते माझ्या पप्पांच्या ह्याच्या फोर्समध्ये, बट आय वॉज नॉट इंटरेस्टेड इन दिस गव्हर्मेंट जॉब्स. सो मग मी बँगलोरला पण ॲज अ प्रिन्सिपल म्हणून वर्क केलं. मग विजापूरला मी स्वतःहून स्कूल चालू केलं आणि मग इथं आल्यावर मग पंप मिळालं, पंप आता ते चालू केलं. मॅडम, मग तुमचं जे बॅकग्राऊंड आहे हे सगळं गव्हर्नमेंट ऑफिसर, येस, आणि त्यातून तुम्ही बिझनेसचा विचार, हा खूप वेगळा आहे. म्हणजे कॉलेज लाईफ कसं आणि काय, म्हणजे बिझनेस म्हणजे मनात तुम्ही आता म्हणताय की बिझनेस हे विचार केला होता. आणि लहानपणापासून आपण बघत असतो की डिपार्टमेंट, पोलीस, हां, आता जी तुमची पर्सनॅलिटी आहे, जे डॅशिंग आहे, हे क्रेडिट गोज टू युअर पेरेंट्स की तुम्ही त्या लाईफस्टाईलमधून आलेला होता. मग कॉलेज वगैरे कसं? कॉलेज मी इथंच केलं. मी मास्टर इन मॅनेजमेंट सायन्समध्ये पोस्ट इथं ग्रॅज्युएशन म्हणजे सोलापूरमध्ये तुम्ही कॉलेज फ्रॉम केलं? पुणे युनिव्हर्सिटी अँड आफ्टर माय मॅरेज आय वॉज ॲट विजापूर. मग तिथं मी स्कूल ओपन केला स्वतःचा. मग इथं सोलापूरला आल्यावर मग पंपाचा विचार केला, प्रपोजल काढल्यावर मिळून. मॅडम, आफ्टर मॅरेज तुम्ही आता म्हणालात की लग्नानंतर तुम्ही विजापूरला गेला, तो सगळा कानडी परिस्थिती, येस. आणि मग तिथे तुमचं स्कूल ओपन झालं. म्हणजे किती काळ तुम्ही तिथे राहिला? विजापूरला मी 4 वर्ष स्कूल चालवलं. आणि बिझनेस काय कुठेही आपण करू शकतो ऑल ओव्हर इंडिया. बिझनेस शिकून येत नाही, इट कम्स विदिन. शिकून कुठेही तुम्हाला बिझनेस करता येत नाही. प्रॅक्टिकल नॉलेज फार महत्त्वाचं. म्हणजे शाळेचा अनुभव हा खूप वेगळा असतो. येस. मग तो कसा होता तुमचा? कसं होतं तर सगळं ऑफिसर्स असल्यामुळं मला थोडंसं शील्ड प्रोटेक्शन फार होतं की पोलीस जीपच येणार सोडायला, पोलीस जीपच जाणार. मग मी पण थोडंसं त्यांच्याबरोबर राहून जसं विकेंड लाईक टॉम बॉय. पप्पांचा होता की मी UPSC पास करावं, IAS व्हावं, असं पप्पांचं खूप इच्छा होती. आणि त्यांनी मला ठाण्याला पण ठेवलं होतं IASसाठी, बट आय डिडंट गो थ्रू इट. अँड आय वॉज मी ह्याला पण सिलेक्ट झाले होते राजीव गांधी मेडिकल कॉलेजसाठी, पण आय रिजेक्टेड दॅट ऑल्सो. कारण मला बिझनेसमध्ये बिझनेसच करायचं होतं. मला टू वर्क अंडर एनीवन माझा हा कन्सेप्ट नाही. तुम्ही विजापूरला तुमचं खरं तर तसं पाहिलं तर खूप चांगला सेटअप. आता तुम्ही हे म्हणताय की स्कूल तुम्ही केलं किंवा तुमचं मॅरेज लाईफ, मग त्या ह्याच्यात आता जर पाहिलं तर तुमची पर्सनॅलिटी अशी आहे की वर्किंग वुमन, सक्सेसफुली बिझनेस वुमन. पण जर एक
मम्मी पप्पांची लाडकी लेक, जे तिच्याबद्दल अशी स्वप्न बघितली जातात की तिने UPSC MPSC क्रॅक करावं आणि मोठा अधिकारी व्हावं, किंवा ते नाही तर मग मेडिकलमध्ये खूप चांगल्या डॉक्टर पदावर जावं. ती इमेज, कारण काहीतरी तुमच्या पॅरेंट्सने तुमच्यामध्ये ते तसं पाहिलं असेल, म्हणून ते तसा विचार करतात की आपल्या मुलीची इमेज, लग्नानंतरची इमेज आणि आत्ताची इमेज, हे तिन्ही चित्र खूप वेगळे आहेत. पण मला उत्सुकता आहे की लग्नानंतर ॲज अ हाऊसवाईफ तुम्ही होता का? जसं ते पोळ्या लाटणं, स्वयंपाक करणं, नवऱ्याचा डब्बा, मुलांचा डब्बा, ह्या सगळ्या गोष्टी हाऊसवाईफ हे करतात विथ जॉब, विथ बिझनेस करत, म्हणजे तिच्यामध्ये तो गुण असतील तरच ती करू शकते, तरच ती मॅनेज करू शकते. एनी बिझनेस, एनी वर्क, मुलांपासून नवऱ्यापासून एव्हरीथिंग शी कॅन मॅनेज, जर तिच्यामध्ये ते गुण असतील तर. तुम्ही फोर्सिबली तिला हे करा ते करा म्हटलं तर ती नाही करू शकत. तुम्ही केलं? हो, पुन्हा तोच प्रश्न आहे माझा. कुकिंग इज माय हॉबी, इटिंग इज माय हॉबी, त्यामुळे मॅडम पर्सनल गोष्टीवर येते. मम्मा, मुलं? माझे वडील, आई वारल्या ते 1-2 वर्ष झाले. देन आय एम सेपरेटेड फ्रॉम माय हजबंड नाव. सो मला खूप गर्व आहे की आय केम इट आउट when I came to know की ही इज इन अदर रिलेशनशिप, आणि मला याचं कसाही लाज वाटत नाही टू मेक हिम, अँड त्याला पब्लिक आणायला मी मागं पुढं बघणार नाही. मी कॉन्फिडेंटली सांगू शकते की ही वॉज रॉंग, सो मी त्याला थोबाडीत मारून बाहेर काढलेलं आहे. अँड आय स्टूड ऑन माय ओन फीट, आणि मी आता त्या पोझिशनवर आहे. मॅडम, खरंच आपली चर्चा खूप छान रंगती आहे, पण माझ्या मनातली उत्सुकता काही संपत नाही आहे. कारण मी पण एक स्त्री आहे. माझ्या कामानंतर मी सुद्धा घरी गेल्यानंतर घर, चूल, मूल हे सगळं असतं, आणि एक स्त्री म्हणून मी हे समजू शकते की ही बाजू पण किती सांभाळावी लागते. तर मला ती उत्सुकता आहेच आहे की तुमची मुलं, तुमची फॅमिली कसं काय हे सगळं कसं मॅनेज केलं आणि काय केलं? माझे हजबंड कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये होते आणि मार्केटिंग जॉब होते. ते सकाळी गेले की संध्याकाळी 5-6 यायचे, आणि बिफोर दॅट ॲज युज्युअल सगळे हाऊसवाईफ घरचे कामं जे करतात युज्युअल तोच माझाही होता. अपार्ट फ्रॉम दॅट नथिंग डिफरंट टू टेल. पण कसं त्यांना आपण हेल्दी ठेवलं पाहिजे, मुलांना, नवऱ्याला म्हणा, सासऱ्याला म्हणा, दॅट वॉज माय फर्स्ट प्रायोरिटी. घर कसं आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे, कसं आपण हायजीन ठेवलं पाहिजे, ते करून मुलांना शाळेला पाठवून कसं आपण, आणि अपार्ट फ्रॉम दुसऱ्या काय काय जे नाही करत तो नाहीच आहे, सगळं ते करत होते जे कॉमन लेडीज करतात. फक्त आपल्यामध्ये ते गुण होतं की बिझनेस करायचं आहे. सो आय हॅव दॅट ॲबिलिटी की मी राजस्थानमध्ये पण जाऊन वाळू तिथंच विकून येऊ शकते. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठे मुलांमध्ये डिस्टर्ब किंवा मुलांना निग्लेक्ट होणं, की ॲज अ मम्मा आपण स्कूल चालवतोय तर मुलं आपलं दुर्लक्ष होत असतं कधी कधी मुलांकडे. आणि तुम्हालाही 2 किड्स आहेत. कसं होतं, आता स्कूल चालवणं म्हणजे माझ्या मुलांचं स्कूलचं टायमिंग आणि माझं स्कूलचं टायमिंग सेम असायचं. सो आणि लहान मुलगा तरी माझ्या स्कूलमध्ये होता, सो दॅट वॉज नो काही प्रश्न आले. मोठा मुलगा जो आता तो सकाळी 9ला जायचा, तो 5ला यायचा. सो बिफोर दॅट मी माझं काम आवरून घरी येत होते. तर तो कधी मला तो प्रॉब्लेम आला. हां, म्हणजे मी आज खूप दमले आणि मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, किंवा कारण मिस्टर पण कॉर्पोरेट जगतात, म्हणजे त्यांच्या काही कलिग्स किंवा त्यांचे ऑफिस, त्यांचं ते सगळं मॅनेज करणं, आणि मी काम करून आले, मी दमले आहे, नाही मी आज काही करू शकत, असं कधी झालं कधीच नाही. बिकॉज मला काम आणि काम आणि काम, घर सांभाळत, अँड आय एम हॅपी की मी घर खूप ह्याच्याने सांभाळू शकतो. व्हेरी मच हॅपी. म्हणजे त्यावेळेला तुमच्या बाजूनी कुणाची अशी ओरड नव्हती की नाही ना हे करू शकत नाही? येस, बरोबर. सगळे तुमच्या बाजूने हॅपी होते, आनंदी होते. बिकॉज त्या टाईममध्ये आय वॉज अवेलेबल ॲट होम.
त्याप्रमाणे मी माझं काम, स्कूल कसं असतं, एक लाईफ असतो, त्याचं एक सर्कल असतो, फ्रॉम 9 to 5, 9 to 6, तेवढं करून आपल्या घरी यायचं, त्यामुळे टार्गेट ठेवायचं. पण जर आता तुम्ही म्हणता की तुम्ही त्या ह्याच्यामध्ये खूप आनंदी होता, तुमचे किड्स तुमच्याबरोबर खूप आनंदी होते, सासरे, नवरा, सगळं काही, म्हणजे एक म्हणतो ना आपल्या स्वप्नातलं जग. आणि या स्वप्नातल्या जगामध्ये तू सगळेच किरदार, कॅरेक्टर आनंदी, तुमच्या बाबतीत सगळे आनंदी, तुम्ही त्यांच्या बाबतीत आनंदी. मग एवढं असं एका क्षणात विस्कळीत झालं. 2012ला माझा भावाचा ॲक्सिडेंट झाला. लहान भाऊ होता. त्याचा ॲक्सिडेंट झाल्यावर हा जो पेट्रोल पंप आहे, किलवर पेट्रोल आहे, तो चालवतो. सो तो वारल्यावर मी इकडं आले. आणि नंतर माझा नवऱ्याचाही असं नव्हता की इवन ही वॉज नॉट इन द गोल्डन स्पून, पण त्याला आय डोंट नो की त्याच्या डोक्यात काय आलं, काही माहीत नाही मला. कसं असतं, कितीही तुम्ही पुढं गेला आहे, वडील असू दे, भाऊ असू दे, मी सगळ्यांना टार्गेट करत नाही आहे, पण माझ्या बाबतीत असं झालेलं आहे की जो नवरा मला कधी नो म्हणला नव्हता, मी जे म्हणत होते अदरवाईज आमचे दोघांचे डिसिजन्स एक असायचे, पण मी जेव्हा ते सत्ता हातात घेतला त्याचा इगो का हर्ट झाला. जेव्हा मी चेक घेतला घ्यायला, त्याला इगो का हर्ट झाला, हा प्रश्न मला अजूनपर्यंत समजलेला नाही. आणि जेव्हा मी हा पंप घेतला चालवायला, मी चेक लिहायला बसले, त्याचा इगो हर्ट होऊन तो अक्षरशः मला सोडून, तो प्रश्न मला अजूनपर्यंत समजला. ते सेपरेट व्हायचं रिझन पैसा, पैसा आहे काही नाही, मला पर्सनल गोष्टीमध्ये नाही हात घालायचा मॅडम. कारण मी प्रत्येकाला हा प्रश्न विचारते नेहमी, म्हणजे पुरुष असेल तरी मी विचारते की तुमच्या सक्सेस मागे कोण. सांगू शकत नाही. सक्सेस मागे आई आहे, बायको आहे, बहीण आहे, प्रियसी आहे, कोणीही आहे, पण ती एक महिला आहे. ती कुठल्याही रूपाने, कुठल्याही नात्याने तुमच्याबरोबर थांबू दे. तर तसं आपण पुरुषाला प्राऊडली म्हणू शकतो की अरे ह्याच्या सक्सेस मागे नाही. तसं मी महिलांबद्दल पण नेहमी म्हणत असते की महिला सक्सेस होण्यामागे कधीच कुठलंच रूप कामाला येत नाही. म्हणजे तो भाऊ, वडील, प्रियकर, कोणीही मित्र काहीच करू शकत नाही जोपर्यंत तिचा नवरा सपोर्ट करत नाही. प्रत्येक गोष्टीला ती नवऱ्यावर डिपेंड असते. प्रत्येक स्त्रीच्या मागे, तिच्या सक्सेस होण्यामागे, सक्षम उभं राहण्यामागे, नावारूपाला येण्यामागे तेवढी भक्कम साथ एकमेव नवऱ्याची लागते. कारण नवरा एकच व्यक्ती असा असतो की जो तिला फ्रीडम देऊ शकतो किंवा लॉक करू शकतो, जे काही आहे. पण मला आज खरंच प्रश्न पडलाय की मॅडम मी तुम्हाला काय विचारू, तुमच्या सक्सेस मागे काय, नवऱ्याचं असणं का नवऱ्याचं नसणं? मलाच क्वेश्चन आहे की मी जेव्हा त्याला भेटेन की मला विचारायचं आहे की माझं कुठं चुकलं, मी ही अंपायर खडा केलं म्हणून तुला ते खटकलं का, मी प्रोफाईलमध्ये येते म्हणून तुला खटकलं. असंही नाही की वी आर नॉट फ्रॉम द पुअर फॅमिली, वी आर फ्रॉम द हाय फॅमिली, वी हॅव कम फ्रॉम अ व्हेरी अपडेटेड फॅमिली. सो मग चुकलं कुठं? म्हणजे एकदा भेट निश्चित आहे, निश्चित आहे. आणि तो कुठल्या प्रकारे होईल हे त्यालाही माहिती आहे, म्हणून माझ्यासमोर येत नाही आहे. आणि मी लाईफ सांगते, जरी तो समोर मला भेटला तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. खूप म्हणतो ना जखमी, येस, आणि तो राग तुमच्यामध्ये दिसतोय. मी माफी मागते की मी तुमच्या ह्या दुसऱ्या बाजूला गेले आणि पर्सनल गोष्टी मला हे बोलायला काही लाज वाटत नाही, काही नाही. बिकॉज आय नो की मी कुठं चुकलेली नाही. जरी चुकले असेल तर तो येऊन सांग बाबा, मी कुठं चुकले. आय एम रेडी टू ॲक्सेप्ट.
तुम्ही 2 मुलांना सोडून निघून जाता, काय म्हणायचं तुम्हाला? मला हा प्रश्न पडलाच आहे की मॅडम, ज्या वेळेला एक व्यक्ती 2 मुलांना सोडून निघून जाते, मी हे मान्य करते, काही दुर्घटना होतात आयुष्यामध्ये, काही वेळेला काही ॲक्सिडेंट होतात, काही होतात की त्यावेळेला हजबंड जगातून निघून जातो. काही वेळेला दुर्भाग्य असतं की तो व्यसनात अधीन होऊन जगातून निघून जातो. तो आयुष्यात त्याची मौज मजा करतो, व्यसन करतो, सगळं काही करतो आणि त्याच्या मजेमुळे तो जातो. त्याच्यानंतर त्याची बाजू त्याच्या फॅमिलीला सांभाळावी लागते. इवन कर्ज खूप झालं म्हणून शेतकऱ्यांनी फाशी घेतली, हे आपण खूपदा ऐकतो, बघतो आणि आमच्यासारखी लोक ती खूप आनंदाने न्यूज कव्हर करतात, कारण आमच्यासाठी स्पेशल रिपोर्टिंग असतं. पण असं मी कधीच नाही ऐकलं की 4 मुलांचं ओझं झालं म्हणून त्या बाईने फाशी घेतली. ती बाजू ती खूप चांगली सांभाळते. तो गेला म्हणून ती मागे सरकत नाही, ती कधीही 2 पावलं मागे हटत नाही. ती गाडीचं एक चाक तुटलं तर ती स्वतः मध्ये येते आणि दोन्ही चाकांचा भार पेलावते. ती कधीच असा विचार करत नाही की तू 2 मुलांना जन्म दिला का तू 4 मुलांना जन्म दिला, पण ही जबाबदारी माझी आहे. तू पिऊन गेलास का, तू ॲक्सिडेंटमध्ये गेलास का, तू फाशी घेऊन गेलास का, तू घाणेरड्या आजाराने गेलास, कसलाही विचार करत नाही ती, आणि ती फक्त स्वतःची जबाबदारी पेलवते. तर तुमच्याही बाबतीत तेच झालं आहे. आणि मग तुम्ही 2 मुलांना कसं केला, कारण त्यावेळेला दुःख व्यक्त करायला वेळ राहत नाही की माझा पार्टनर गेला आणि मला किती खंत व्यक्त होतीये, मला त्याची आठवण येते, हा वेळच नसतो, कारण टार्गेट फक्त मुलं असतात, ते दिसत असतं. नाही, ज्यावेळी तो क्षण झाला, आय चेंज टोटली कम्प्लिटली. आय चेंज. मी कोणाला ब्लेम करत नाही किंवा काय नाही. आय टेक ॲज द डे इट कम्स. आणि मुलांनाही तसंच वाढवलं मी. त्यांनाही ते शिकवलं की टेक ॲज द डे इट कम्स, आणि तुम्ही तुमच्या हिमतीवर तुम्ही तुमचं जग निर्माण करायचं. आता मुला एज्युकेशनमध्ये आहे, काय करताय? एज्युकेशनमध्ये मोठा मुलगा माझा इंजिनिअरिंग सेकंड इयरला आहे, छोटा मुलगा 11वीला आहे, जो मिलिटरीला जायचं प्लॅनिंग आहे त्याचं. सो आय एम प्राऊड ऑफ हिम की ही हॅज टेकन दॅट डिसिजन. तो स्वतःचं जग निर्माण करतो आहे, अँड आय एम व्हेरी मच प्राऊड ऑफ हिम. आणि त्याचा सपोर्ट मला खूप आहे. हे कॉम्प्लिमेंट्स एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला देणं म्हणजे खूप महत्त्वाचं असतं. पण आता आपण चांगल्या विषयावर येऊया. मुलं खूप चांगल्या तुमच्या एज्युकेशनच्या फील्डमध्ये आहेत. मग ह्या मुलांना आज या सक्सेसपर्यंत आणण्यामध्ये बरेच एफर्ट्स घेतले असतील. काय करावं लागलं तुम्हाला? माझी मुलं तर काही इयर्स मागची गोष्ट आहे, लहान होते. डे अँड नाईट मला पंपाकडे यावं लागत होते. 2 पंप्स चालवत होते मी, पंढरपूर, राज पेट्रोलियम आणि भागी रिव्हरकडे होते. डे अँड नाईट मी कारमध्ये माझ्या दोन्ही मुलांना घेऊन मी एकटी फिरत होते. त्यामुळं त्या मुलांनी माझा संघर्ष बघितलेला आहे. सो नो नीड टू टेल देम की मा काय करत आहे. खूप सपोर्टिव्ह आहे. आणि मुलं जेव्हा बघतात काहीला संघर्ष करतात, तर ऑटोमॅटिकली स्टँड होतात ॲज अ गुड ह्युमन बिईंग. आता हा मुलांचं झालं बाजू, पण पेट्रोल पंप चालवणं मजाक नाही. मग हे कसं तुम्ही साध्य केलं? म्हणजे असं तर नाही ना की चला आलो खुर्चीवर बसतो, त्याच्यासाठी काय कष्ट करावे लागले? तसे एकदा असंच ऑफिसमध्ये बसल्यावर पेपरमध्ये ॲड आली होती आणि ते जस्ट माझ्या मामाने म्हटलं की हे फिल करून तू दे. मी ते दिलं. 1.5-2 वर्षांनी मला इंटरव्ह्यूला बोलवलं गेलं पुण्याला. सकाळी 9 वाजता बोलवलं होतं, रात्री माझा इंटरव्ह्यू झाला 1:30 वाजता, 1:30. आणि त्या ऑफिसमध्ये मी बसले होते आणि मी म्हटलं की आय एम केपेबल टू रन दिस पेट्रोल पंप. त्यांनी विचारलं तुम्ही आम्हाला फोर्स करताय का की तुम्हालाच दिलं? नाही सर, आय नो आय कॅन रन बिझनेस व्हेरी वेल सक्सेसफुली. आणि मी प्रिपेअर्डली विथ प्रोजेक्ट्स केले होते जे कुणी केलं नव्हतं.
त्यामुळं मला सकाळी 4 वाजता हा न्यूज मिळाला की मॅम तुम्हाला हा पेट्रोल पंप मिळालेला आहे. आणि जेव्हा मी हा गुड न्यूज माझ्या पप्पांना कळवले, पप्पा म्हणले की हे काय भाजी मार्केट आहे का काळी पेटी आहे, पेट्रोल पंप मिळाले. कारण माझे पप्पा DYSP असल्यामुळं त्यांना माहीत होतं की पेट्रोल पंप चालवणं एका लेडीला सोपं नाही आहे. त्यांनी खूप अपोज केलं, बट आय स्टूड ऑन दॅट. आणि मला खूप अभिमान वाटतो की इन अ लेडीज फॅकल्टी मी ह्या पोझिशनवर पोचलेले आहे. पण माझे वडील नाही आहे हे बघा. मॅडम, पेट्रोल पंप मिळाला, पण त्याला चालवण्यासाठी काय मेहनत करावी लागली. कारण त्यावेळेला वडिलांचा पण विरोध होता आणि विरोधात सगळं करणं किती अवघड असतं. विरोध म्हणजे त्यांचा होता विरोध, पण नंतर ते थोडं मला खूप सपोर्ट केलं येणं जाणं. आणि मम्मांनी फायनान्शियली पण सपोर्ट केला थोडंफार. मग नंतर मी बँककडे अप्रोच केले. युनियन बँक इज द बिगेस्ट सपोर्ट फ्रॉम मी. बंगाले सरांनी, डायस सरांनी खूप मला सपोर्ट केलं की कसं फायनान्स आपण सांभाळलं पाहिजे, कसं चेक लिहिता पाहिजे. चेकही लिहिता येत नव्हतं मला. चेक कसं लिहिलं पाहिजे, तुम्ही ओडी कसं काढलं पाहिजे, कसं तुम्ही बिझनेस ट्रान्झॅक्शन्स केलं पाहिजे. ह्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या लोकांनी मला खूप प्रमाणावर शिकवलेलं आहे. मॅडम, पंप चालवताना रात्री अपरात्री प्रवास करायला पंपापर्यंत यावं लागत असेल. जे तुम्ही राहता सोलापूरमध्ये, पंप आहे मोडणीमध्ये, येस, डेली तुम्ही अपडाऊन करता? आपले डेली आपले आहेच माझं. पण ओके, आता खूप 5 वर्ष झाले तर सो आय कॅन हँडल फ्रॉम एनीवेअर ना. तर आधी थोडंसं मेहनत घ्यावं लागलं, अप अँड डाऊन डे अँड नाईट करावं लागलं. बट आय एम हॅपी. मला असं थ्रिलिंग वर्क्स आवडतात, सो आय कॅन कॅरी. मॅडम, एक प्रश्न आहे माझ्या मनामध्ये. कॉलेजची मुलगी पण जर रस्त्याने चालली तर बऱ्याच शिट्ट्या वाजतात. तुम्ही तर ह्या छोट्याशा मोडणीमचा, म्हणजे मोडणीमचा जर नकाशा जरी पाहिला ना तर तो कुठे आहे तो दिसणारच नाही. तर ते गाव एवढंच आहे. म्हणजे मी इमॅजिन करते ते एवढंच आहे आणि मी पाहिलंय ते एवढंच आहे. एवढ्या छोट्या गावात लोकांची मेंटॅलिटी पण तेवढीच छोटी असते. बुद्धांक एवढाच असतो, विचारसरणी एवढीच असते. मग एवढ्या छोट्या गावात, मेट्रो सिटीमध्ये जर मुलगी चालली तर 100 शिट्ट्या वाजतात. एवढ्या छोट्या गावात तुम्ही येऊन पेट्रोल पंप चालवता. काही अशा अनुभव भरपूर आहेत. स्टार्टिंगला माझी कार घेऊन निघाली की कारच्या मागे येणं, गाडीला ठोकणं किंवा आडवं येणं, हे खूप असे इन्सिडंट्स घडलेले आहेत. पण मी कशालाही डगमगले नाही. आय नो की जसं मी घाबरत असेल तसं पुढचंही माणूस घाबरत असतो. मी त्यांना सगळ्यांना टक्कर देत परत आलेले. आता असे मॉर्निंगचे लोक झालेले आहेत की ते फॅमिलियर झालेले आहेत माझ्याकडे. सो मला काही प्रॉब्लेम असेल तर ते पहिले पुढे येतात. हे साध्य करावं लागतं. लागतं. अवॉर्ड बिजापूरला बँगलोरला मिळालं होतं ॲज अ प्रिन्सिपल म्हणून तिथं मिळालं होतं. इथं आल्यावर ॲज अ बिझनेस वुमन म्हणूनही मला लोकमंगलकडून अवॉर्ड मिळालेले आहेत. असे बरे आहेत अवॉर्ड्स तिथं आहेत. पण आय एम नॉट हॅपी विथ दोज अवॉर्ड्स बिकॉज माझे म्हणून बघणारे कोण नाही. मॅडम, माझे म्हणून बघणारे कोण नाही, ह्या आधी तुमचा जो शब्द होता की तुम्ही समाधानी नाही, आणि हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. माणूस ज्या वेळेला समाधानी होतो तर तो तिथं थांबतो आणि तळं जिथं, म्हणजे पाणी जिथं थांबतं तिथं ते तळं असलं तरी ते डबकं होतं आणि तिथून दुर्गंध यायला लागते, ती पसरते. आणि तुम्ही समाधानी नाही आहे हा शब्द मात्र लक्षात ठेवून तुम्ही असंच असमाधानी राहावं असं मला वाटतं. नाही, ते पॉईंट असमाधान मी या पॉईंटनी घेतला की अजून पुढं जायचं. हो, अजून पुढं जायचं. आणि मी या ह्याच्याने मी ॲज अ मेंबर ऑफ ग्रामपंचायत पण झाले, प्लस ट्रान्सपोर्टिंग बिझनेसमध्ये आले, प्लस ह्या पेट्रोलियम बिझनेसमध्ये पण आले. ह्याच एका वर्डमध्ये की मी असमाधानी आहे. बट मी खूप खुश आहे की आय एम डुईंग समथिंग डिफरंट. आणि लेडीजला एवढंच सांगू शकेल
सांगेन की तुमच्यामध्ये खरोपणा असेल, तुम्हाला करायची जर जिद्द असेल, हिंमत असेल तर करा. ते पण असं करा तुमच्या संस्कृतीत राहून ते केलं पाहिजे. मॅडम, आता तुम्ही ह्या सगळ्या शिखरावर आहात प्रत्येक गोष्टीच्या, पण हा जो शब्द आहे की मी समाधानी नाही आहे, तर हा शब्द अजून काहीतरी मिळवण्याच्या दृष्टीने वाटचाल पुढे आहे हे सिद्ध करतो. तर अजून काय अचीव करायचं अशी तुमची स्वप्न आहे? बरं मॅडम, कुठल्याही लेडीजला कितीही बिझनेसमध्ये ते पुढार होते, कुठल्याही शिखरावर पोहोचवते. तिला कुठं कुठं तरी एक खंत असतं की माझी फॅमिली असायला पाहिजे. मग फॅमिली बनवायचं हे स्वप्न आहे? बनवायचं नाही, पण तो असायला पाहिजे होता तसाच. कुठल्याही लेडीला ते वाटेलच. आय थिंक ते समजून घेतील ज्यांना समजून घ्यायचे. खरंच खूप छान विषयावर बोललो आणि या नवदुर्गा, सोलापुरी दुर्गा या कार्यक्रमामधून, या कार्यक्रमाच्या माध्यमामधून अशा अनेक महिलांना, अनेक मैत्रिणींना, मी बहीण नाही म्हणणार, अनेक मैत्रिणींना मी भेटले, जोडले गेले. असं तर मी बरेच सदर चालवले, पण त्या सगळ्या सदरांपेक्षा ह्या सदरामध्ये खरंच मी कुठेतरी एकटी होते आणि ह्या एकट्यापणामध्ये मला ह्या माझ्या मैत्रिणी ह्या प्रवाहात मिळाल्या. नकळत त्यांच्याशी मी जोडले गेले आणि त्या भावना मी समजू शकते की काय असतं. आणि मी माझ्या टीमकडून ह्याच शुभेच्छा नाही म्हणणार, पण सदिच्छा मी तुम्हाला देईन की तुमचे जे काही स्वप्न आहेत त्या पूर्णत्वास येऊ देत. आणि तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आणि दर्शक काही बोलायचं आहे. एक महिला, ती लहान मुलगी असू दे किंवा ती स्त्री असू दे, ती प्रौढ, वयोवृद्ध, जेव्हा ती चालते, ती बोलते, ती काहीतरी करते, स्वतःचं अस्तित्व निर्माण करते, त्यावेळेला कट्ट्यावर बसून बोलणं खूप सोपं असतं की ती अशी चालते, ती खडा आहे, ती ॲटम आहे, ती हार आहे. पण त्या हारामध्ये पण खूप मोठा सुगंध आहे. त्या खड्यांना जर एकत्र केलं तर खूप मोठं पहाड होऊ शकतं. तिच्यात खूप ताकद आहे. ती जेवढी ताकदवान आहे ती तेवढीच हळवी आहे. तिला तिच्या चौकटी बाहेर जायला कधीच नाही आवडत. तिला तिची मुलं, तिचा नवरा, तिचा संसार, तिचं जग खूप आवडत असतं. ती त्याच्यात खूप आनंदी असते. तिला त्या पलीकडचं जग बघायचंच नसतं. पण ते जग बघायला जेव्हा तिला मजबूर केलं जातं आणि ती त्या गोष्टीसाठी बाहेर पडते, ती तुमची पडकी बाजू उचलून धरते, त्यावेळेला कमेंट्स करण्यापेक्षा जर तुम्ही सपोर्ट करू शकत नसाल तर आदर तरी करा. तिच्यावर कमेंट करण्यापेक्षा तिच्या कर्तृत्वाची बरोबरी करा. आणि मी आज नैना मॅडमकडून त्यांच्या बोलण्याच्या सगळ्या ह्या प्रवाहातून ही गोष्ट मी शिकले. तर ह्याच्यातून जगालाही मला तेच सांगायचं आहे की स्त्री आपला नाही, सबला आहे. ती सक्षम आहे. ती कुठल्याही परिस्थितीत उभी राहू शकते. आणि जेवढं लोक बोलतं त्याची तमा न बाळगता त्या प्रत्येक शब्दाची ती स्वतःला ढाल बनवत, स्वतःची ताकद बनवत पुढे जात असते. त्याच्यामुळे अशा अनेक माझ्या भगिनी आहेत जे स्वतःची वाटचाल करतात. मग ती शेतात काम करणारी एखादी महिला जरी असेल, लोकांच्या घरी जाऊन धुणं भांड्या करणारी जरी ती स्त्री असेल, किंवा नैना मॅडमसारखी पेट्रोल पंप चालवणारी जरी माझी मैत्रीण असेल, तर अशा सगळ्या महिलांना ह्या आजच्या महिला दिनाच्या माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा आणि मानाचा मुजरा.